नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं हार्दिक स्वागत आहे। आता एकादशी जवळ आली आहे आणि उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी ही आलीच। तीच साबुदाणा खिचडी पटकन आणि छान कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। इथे मी घेतलेले आहेत 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे। त्यानंतर लागणार आहे आपल्याला 4 बारीक चिरलेली हिरवी मिरची, नंतर 2 चम्मच साखर, साखर ही ऑप्शनल आहे। नंतर शेंगदाण्याचं कूट। इथे 1 वाटी साबुदाण्यासाठी मी ऑलमोस्ट अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे। जेवढे शेंगदाण्याचं कूट जास्त असेल तेवढी खिचडी छान होते। आणि इथे सर्व शेंगदाणे बारीक करून घ्यायचे नाही आहेत। तुम्ही बघू शकता थोडे शेंगदाण्याचे दाणेसुद्धा मी ठेवले आहेत, जेणेकरून ते दाताखाली खिचडी खाताना आल्यावर छान लागतात। इथे दुसरी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणे। साबुदाणे मी रात्रभर भिजत टाकले होते। एक 6 ते 7 तासामध्ये छान साबुदाणे भिजून होतात। इथे तुम्ही आता बघू शकता, हे बघा मस्त आपले साबुदाणे भिजले आहेत। इथे 1 वाटी साबुदाणे मी स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते आणि भिजल्यानंतर ते साबुदाणे ऑलमोस्ट डबल होतात। मी इथे एक पॅन ठेवला आहे आणि आता आपल्याला हे थोडं तापू द्यायचं आहे। आपण इथे उपवासाची खिचडी बघतोय, परंतु मी इथे तुम्हाला अजून काही ॲडिशनल गोष्टी टाकू शकतो आपण त्यामध्ये, ते पण त्याच्याबरोबर सांगणार आहे। मी इथे आता ऑइल ॲड करते। तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता। बरेच लोक तूपसुद्धा घेतात। तुपात ही छान होते खिचडी। आता ही उपवासाची खिचडी असल्यामुळे मी फक्त इथे फोडणीसाठी हिरवी मिरची वापरते। जर तुम्ही इतर दिवशी खिचडी बनवणार असाल तर इथे फोडणीसाठी जिरं आणि कढीपत्ता हे आवर्जून टाका। एक छान अशी चव येते जिऱ्याने। तेल आता आपलं तापलं आहे। आता आपण फोडणीला मिरची टाकून घेऊयात। मिरची टाकून झाली आहे। थोडी मिरची टाकल्यानंतर आपल्याला मिरची चांगली हलवून घ्यायची आहे। मिरची थोडी भाजून झाली की त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बटाटे। तर आपली बघू शकता तुम्ही मिरची भाजून झाली आहे। आता मी इथे बटाटे ॲड करते। जे उकडलेले 2 बटाटे आपण घेतले आहेत ते फोडणीमध्येच ॲड करायचे आहेत। इथे बटाटे आता आपण थोडे हलवून घेणार आहोत आणि याचबरोबर आपण इथे टाकणार आहोत मीठ। आता मिठाचं प्रमाण इथे जेवढं बटाट्यासाठी आवश्यक आहे तेवढंच आपण मीठ इथे ॲड करणार आहोत। बाकीचं मीठ आपण साबुदाण्यासोबत टाकणार आहोत। आता माझं इथे मीठ टाकून झालं आहे आणि आता हे आपण 3 ते 4 मिनिटं बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून एक बटाट्याला कोटिंग आली पाहिजे। छान असे मिरची आणि मिठाची कोटिंग बटाट्याला येते। आता तुम्ही बघू शकता इथे आपले बटाटे ऑलमोस्ट फ्राय करून झाले आहेत। इथे तुम्हाला मी एक बटाटा दाखवते। तुम्ही बघू शकता बटाट्यावर मस्त कोटिंग आलेले आहे। आता अशी कोटिंग आली की आपल्याला त्याच्यामध्ये साबुदाणे ॲड करायचे आहेत। आता या स्टेजला मी इथे साबुदाणे ॲड करणार आहे। तुम्ही जर तुमच्या सखीच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करणं अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। आता इथे आपण साबुदाणे व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि साबुदाणे हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे आता शेंगदाण्याचं कूट। आता शेंगदाण्याचं कूट झाल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं आहे आणि त्यात सोबत टाकायचं आहे साखर आणि चवीपुरतं मीठ। मीठ लक्षात ठेवायचं आधी पण आपण टाकलेलं आहे, त्यामुळे आता फक्त साबुदाण्याला लागेल एवढंच मीठ आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये। तर हे साखर आणि मीठ टाकून घेते मी। साखर ही टोटली ऑप्शनल आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता, पण साखरेने एक छान अशी चव खिचडीला येते। तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आता ही खिचडी ऑलमोस्ट आपली रेडी झालेली आहे। जर उपवासाची खिचडी नसेल तर या स्टेजला तुम्ही थोडी कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करू शकता, ठीक आहे। आता आपली छान अशी खिचडी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका।
चला तर मग आता आपण सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान खिचडी झाली आहे आपली। बटाट्याला कोटिंग पण एकदम मस्तच आले आहे। वाह, छानच। दाणे पण एकदम मऊसूत झालेले आहेत। आता खिचडीसोबत आपण घेणार आहोत दही। वाह, भारीच। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करण्यात अजिबात विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक यू।